नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवर सायन्स विथ सुदर्शन आरआरबी साठी ज्या लॅब सुपरिटेंडेंट आणि लॅब असिस्टंटची जागा निघाली आहे, त्याचबरोबर अपकमिंग जी महानगरपालिका आहे ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लॅब टेक्निशियनच्या जागा निघणार आहे, त्या सर्वांसाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे। आतापर्यंत बरेच टॉपिक आपण कव्हर केलेले आहे। ज्या लोकांना ही बॅच जॉइन करायची असेल, माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला 9960 157 852 या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा, सो दॅट त्या व्हॉट्सअप ग्रुपलाही तुम्हाला जॉइन करता येईल आणि त्याचबरोबर बॅच कशी जॉइन तुम्हाला करता येईल त्याबद्दलची माहितीही देता येईल। सो मित्रांनो, जाऊया आजच्या बायोकेमिस्ट्रीच्या व्हिटॅमिनच्या पार्ट 2 मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला समजेल की आपण सगळे जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स होते ते सगळे आपण बघितले आहेत पार्ट 1 मध्ये। म्हणजे त्यामध्ये आपण बघितलं की व्हिटॅमिन ए, डी, ई, के याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहे आणि आता आपण जे सर्व आपले वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे बी कॉम्प्लेक्स मधले ते सगळे आपण त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहे। सो व्हिटॅमिन बी मध्ये, बी कॉम्प्लेक्स मध्ये बरेच व्हिटॅमिन येतात, जसं की बी आणि सी। व्हिटॅमिन सी ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, सायट्रिक ऍसिड संदर्भातले सगळे व्हिटॅमिन सी। पण आता व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये कोणकोणते व्हिटॅमिन आहे, जसं व्हिटॅमिन B1 आहे, B2 आहे, B3 आहे, हे सर्व व्हिटॅमिन्स आता आपल्याला बघायचे आहे। त्याचे सोर्सेस काय ते बघायचे आहे, त्यासोबत बघायचं आहे की त्याच्या डिफिशियन्सीमुळे होणारे डिसीज कोणते आहे आणि बघायचे आहे की डेली रिक्वायरमेंट काय आहे। सो आता जाऊया आपण व्हिटॅमिन B1, त्याचं या व्हिटॅमिन्स मध्ये एक वैशिष्ट्य आहे, याचं काही केमिकल नाव आहे, त्याच्यावरून देखील प्रश्न विचारतात। त्यामुळे व्हिटॅमिन B1 चं जे नाव आहे त्याला थायमिन असं म्हणतात। तो तुम्हाला आता लक्षात ठेवायचा आहे। व्हिटॅमिन B1 चं जे केमिकल फॉर्म मधलं नाव आहे त्याला थायमिन असं म्हणतात। अनपॉलिश राईस आहे, सेरियल्स आहे, पल्सेस आहे, डाळी आहे, सर्व नट्स आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ऑइल सीड्स आहे, मीट आहे, फिश आहे, मिल्क आहे, व्हेजिटेबल आहे, मिल्क आहे, या सर्वांमधून आपल्याला व्हिटॅमिन B1 म्हणजेच थायमिन हे मिळतं। याच्यामुळे होणारा जो डिसीज आहे तो बेरीबेरी नावाचा डिसीज आहे। बेरीबेरी डिसीज काय असतो, यामध्ये मेंटल कन्फ्युजन होतं, हॅल्युसिनेशन सारख्या सिच्युएशन्स येतात आणि याच्याबद्दलची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे बेरीबेरी संदर्भातली, जे व्हिटॅमिन बी च्या अब्सेन्समुळे होते, ते सगळं मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपमध्ये याचे जे सिम्पटम्स आहे बेरीबेरीचे ते मी ऑलरेडी व्हॉट्सअप नोटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत। तर एकदा प्लीज जेव्हा तुम्ही इथे ते बेरीबेरी लिहिणार ते सगळे इथे लिहून घ्या, तुमचे नोट्स प्रॉपर बनल्या पाहिजे माझ्या व्हिडिओ सोबत, आणि त्याचे मी नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला टाकले आहेत, तर इथेच तुम्ही ऍड करून घ्या। त्याची डेली रिक्वायरमेंट काय आहे तर 1.5 मिलीग्राम इतकी डेली रिक्वायरमेंट आहे या व्हिटॅमिन B1 ची। आता जाऊया आपल्या नेक्स्ट व्हिटॅमिनकडे, व्हिटॅमिन B2, याला रायबोफ्लेविन असं म्हणतात। सो रायबोफ्लेविन इज द व्हिटॅमिन B2। याच्यामध्ये आपल्याला बघायचं की याचे सोर्सेस काय आहेत, तर सोर्सेस आहे मिल्क आहे, एग आहे, लिव्हर आहे, लेफी व्हेजिटेबल्स आहे। दिस आर द सोर्सेस ऑफ अ व्हिटॅमिन B12, ज्याचं दुसरं केमिकल नाव आहे रायबोफ्लेविन। याच्या अब्सेन्समुळे काय होऊ शकतं, म्हणजे जर व्हिटॅमिन B2 अब्सेन्स आहे तर फिशर्स ऍट द माउथ, म्हणजे तोंडामध्ये जे काही फोडं येतात किंवा जे सोल्ल्यासारखा भाग होऊन जातो तोंडाचा, जिभेचा, तो जो आहे तो व्हिटॅमिन B2 च्या अब्सेन्समुळे होतो। त्याचबरोबर ग्लॉटिस आहे, त्याच्यानंतर फोटोफोबिया आहे, कॅटरॅक्ट आहे, कॅटरॅक्ट डोळ्यासंदर्भातला। सो हे सगळे जे डिसीज आहेत, फोटोफोबियाचा अर्थ होतो की लाईट पासून दूर पडणे किंवा लाईट इरिटेट करणे, अशी जी सिच्युएशन आहे, हे सगळे जे डिसीज आहे इट इज रिलेटेड विथ द व्हिटॅमिन B2 ज्याच्या अब्सेन्समुळे, रायबोफ्लेविनच्या अब्सेन्समुळे। याची जी डेली रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आहे 1.5 to 1.8 मिलीग्रॅम इतकी। आता जाऊया आपल्या आजच्या तिसऱ्या व्हिटॅमिनकडे, ज्याचं B3 असं नाव आहे, केमिकली त्याचं नायसिन असं नाव आहे। सो नायसिन किंवा त्याला निकोटिनिक ऍसिड असं देखील म्हणतात, नायसिन किंवा निकोटिनिक ऍसिड B3। याचे जे लिव्हर आहे, मिल्क आहे, टोमॅटो आहे, ईस्ट आहे, ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स आहे, हे सगळे त्याचे नाव आहे। पेलेग्रा नावाचा डिसीज आहे, याचे देखील नोट्स जे आहे, पेलेग्राचे सिम्पटम्स काय आहे हे मी सगळे सांगितलेले आहे। स्पेशली पेलेग्राचे जे सिम्पटम्स आहे ते दर्शवताना D3 असं लिहिलं जातं। D3 मध्ये सर्वात पहिला जो आहे तो डर्मॅटायटिस आहे, स्किनवर बरेचशा रेड कलरचे मार्क येऊन जातात, रेड कलरचे स्पॉट आलेले आपल्याला पाहायला मिळतात। डायरिया आहे, वॉटरी फ्लुइड फॉर्म मध्ये फिसेस येतात, डायरिया आणि डिमेन्शिया। तर हे सगळेचे सिम्पटम्स आहे, ते याच्यापेक्षा जास्त काही सिम्पटम्स आहेत ते मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ऑलरेडी टाकलेलं आहे, तर तिथून तुम्ही ते पेलेग्राचे सिम्पटम्स इथे लिहून घ्या। डेली रिक्वायरमेंट काय आहे तर 17 पासून तर 21 मिलीग्राम पर्यंत आहे। सो आता आपण लक्षात कसं ठेवायचं, जेव्हा आपण व्हिटॅमिन ADK ठेवलं तर त्याच्यामध्ये ते 5000 पासून 400 पासून त्याच्यानंतर आपण व्यवस्थित लक्षात ठेवलं तर B1 B2 मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते,
म्हणून पहिला जो B1 होता तो 1.5 होता, दुसरा जो होता B2 त्याचा 1.5 to 1.8 होता, आणि नंतर आपण जेव्हा बघतो आहे तर 17 पासून 21, सो दीड ते 1.8 आणि 17 ते 21 असं तुमच्या डोक्यामध्ये हे जे डेली रिक्वायरमेंट ऑफ दिस विटामिन्स आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सो इथे लक्षात ठेवण्यासारखा पार्ट एक जो आहे विटामिन B1 ज्याचं नाव आहे थायमिन, B2चं नाव आहे रायबोफ्लेविन, आणि नायसिन जो आहे किंवा निकोटिनिक ऍसिड जो आहे हा विटामिन B3चं नाव आहे. सो कोणते त्याचे सोर्सेस आहे, आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्या डिफिशियन्सी डिसऑर्डरवर प्रश्न विचारले जातो. विटामिन B1 जो आहे त्याच्यामुळे होणारा डिसीज जो आहे तो बेरीबेरी आहे. याचे सिम्पटम्स मी ऑलरेडी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेला आहे. मेंटल कन्फ्युजन सारखे काही त्याच्यामध्ये डिसीज सिम्पटम्स आहेत. त्याच्यानंतर B3 जो आहे त्याचा पेलेग्रा. तर हे जे आहे बेरीबेरी आणि पेलेग्रा याच्यावर प्रश्न बऱ्याचदा आलेले आहेत. सो B1 बेरीबेरी आणि B3 पेलेग्रा हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट दीड ते 1.8 आणि नंतर आहे 17 ते 21 मिलीग्राम इतकं त्याची डेली रिक्वायरमेंट. सो मित्रांनो होपफुली तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. डर्मॅटायटिस आहे, डायरिया आहे, डिमेन्शिया आहे, 17 ते 21 मिलीग्राम. ठीक आहे. सो मित्रांनो ज्यांना हे लिहायचं असेल पटकन लिहून घ्या. तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ हे सर्व लिहून घेऊ शकता. सो व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया की या समोरचे ही जे विटॅमिन्स आहे बी कॉम्प्लेक्स संदर्भातल्या आणि विटॅमिन सी त्याला देखील आपण कव्हर करूया लगेच. सो मित्रांनो आपण आता विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे काही बी कॉम्प्लेक्स मधले काही विटॅमिन जे आहे विटॅमिन बी चे ते काही बघितले आहे. आता समोरचे विटॅमिन बी मधले जे नेक्स्ट विटॅमिन आहे तो आहे विटॅमिन B6 आणि याला म्हणतात पायरिडॉक्सिन. तर विटॅमिन B6 हा खूप महत्त्वाचा आहे, B9 खूप महत्त्वाचा आहे, B1 B2 आणि B12 हे काही खूप जास्त महत्त्वाचे विटॅमिन्स आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. सो B1 B2 त्याच्यानंतर B6 B9 आणि B12 हे त्याच्यावर थोडंसं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सो विटॅमिन B6चं जे दुसरं नाव आहे त्याला पायरिडॉक्सिन असं म्हणतात. राईस पॉलिस आहे, जर्मिनाईन सेरियल्स आहे, ईस्ट आहे, एग योग आहे, या सर्वांमध्ये आपल्याला विटॅमिन B6 म्हणजेच पायरिडॉक्सिन आपल्याला पाहायला मिळतो. इपिलेप्टिक कन्व्हर्जन इन अ चिल्ड्रन. जर आपल्याला विटॅमिन B6 ची डिफिशियन्सी झाली तर त्यामधून आपल्याला इपिलिप्सिक कन्व्हर्जनचा अर्थ मिरगी वगैरे जो प्रकार असतो त्याला इपिलिप्सी असं म्हणतात. कन्व्हर्जन म्हणजे अंगापायाला एकदम शहारे येणं किंवा ते ज्याला मिरगीचा जो प्रकार आहे तो तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता इपिलिप्सीमध्ये. हे होऊ शकतं जर विटॅमिन B6 ची अब्सेन्स असेल तर. आणि 2 मिलीग्राम इतकं डेली रिक्वायरमेंट विटॅमिन B6चं आहे. पुढे जाऊ आपल्या विटॅमिन B5 ऍक्च्युली 5 आधी पाहिजे होता, हा 6 मी 6च्या नंतर. याला म्हणतात पेंटाथोनिक ऍसिड. लिहिताना तुम्ही काय कराल, हा 5 जो आहे तो वर लिहायचा आणि 6 थोडासा खाली लिहायचा, म्हणजे ते तुम्हाला सिक्वेन्स वाईज समजून घ्यायला बरं होईल. सो पेंटाथोनिक ऍसिड B5 विटॅमिन जो आहे हा एग योक मध्ये आहे, मिल्क मध्ये आहे, योगर्ट मध्ये आहे, मिल्क प्रोडक्ट, सोयाबीन आणि मशरूम याच्यामध्ये आहे. तसं पाहता विटॅमिन B5च्या अब्सेन्समुळे होणारे डिसीज असे काही आजपर्यंत आढळून आलेले नाहीये. सो नो डिफिशियन्सी डिसऑर्डर रिपोर्टेड. विटॅमिन B5 मध्ये असे कोणते विशेष डिसीज होतात अब्सेन्समुळे असं काही आढळून आलेलं नाहीये. तरी पण बॉडीच्या रिक्वायरमेंटसाठी 5 ते 12 मिलीग्राम इतकं विटॅमिन B5 आपल्या बॉडीला मिळणं गरजेचं आहे. बायोटीनला विटॅमिन B7 याचं नाव आहे. B7 म्हणजेच बायोटीन आणि एग योक मध्ये, ईस्ट मध्ये, मिल्क मध्ये आणि टोमॅटोज मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. याच्यामध्ये आपल्याला ॲनोरेक्सियाचा अर्थ होतो की भूक मंदावणे. त्याचबरोबर ॲनिमियाचा अर्थ असा होतो की आपल्या बॉडीमध्ये जे काही हिमोग्लोबिनचं आरबीसीचं प्रमाण आहे ते कमी होणं म्हणजे ॲनिमिक कंडिशन आहे. तुमचं हिमोग्लोबिन हे 7 पेक्षा कमी जाणं म्हणजे ॲनिमियाची लक्षणे आहे. डर्मॅटायटिस म्हणजे स्किन संदर्भातली आहे. सो बाय द इंटेस्टायनल बॅक्टेरिया. तर ऍक्च्युली हे जे बायोटीन आहे B7 आहे याचं प्रोडक्शन आपल्या बॉडीमध्येच होतं. त्याच्यामुळे असं काही स्पेसिफिक क्वांटिटीमध्ये B7 आपल्याला बाहेरून घ्यायची गरज पडत नाही. जसं आपण विटॅमिनच्या डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं तर स्मॉल क्वांटिटीमध्ये विटॅमिन्स जे असतात ते आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. पण काही एक्सेप्शन त्याच्यामध्ये आहे. त्यामधलं विटॅमिन B7 हे एक्सेप्शन असं आहे की बॅक्टेरियाच्या ऍक्शनमुळे इंटेस्टाईनमध्ये आपल्याला B7 प्रोड्यूस झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा फॉलिक ऍसिड जे आहे त्याला विटॅमिन B9 असं म्हणतात. चुकीने मी B7 दिला आहे. फॉलिक ऍसिड तुम्ही ऐकलं असेल, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या. तर हे सगळं याच्यासाठी असतं की ज्या लोकांमुळे रक्ताची कमतरता असते. समजून घेऊया. फॉलिक ऍसिड विटॅमिन B9
ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स आणि ईस्ट खाल्ले पाहिजे. जर तुम्ही ॲनिमिक असाल, जर तुमच्या बॉडीमध्ये रक्ताची कमतरता असेल तर नेहमी डॉक्टर तुम्हाला फॉलिक ॲसिडचे इंजेक्शन सुद्धा देतात. फॉलिक ॲसिडच्या तुम्हाला गोळ्या देखील दिल्या जातात. तर त्यासाठीच, कारण की फॉलिक ॲसिड व्हिटॅमिन B9 आहे, ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स ईस्ट मधून ते आपल्याला मिळते. त्याचबरोबर मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया आपल्याला होऊ शकतो जर व्हिटॅमिन B9 म्हणजेच फॉलिक ॲसिडच्या अब्सेन्स असेल तर. 5 मिलीग्रामची रिक्वायरमेंट आपल्याला तशी डेली असते. त्याच्यानंतर सायनोकोबालामिन म्हणजेच कोबाल्ट कंटेनिंग व्हिटॅमिन कोणतं, तर ते आहे व्हिटॅमिन B12. इथे कोबाल्ट कंटेनिंग तुम्हाला कदाचित ते दिसत नसेल, व्यवस्थित दिसत असेल तरी पण बघून घ्या थोडंसं. सायनोकोबालामाइन म्हणजेच व्हिटॅमिन B12 आहे. कुठून मिळू शकतं आपल्याला? नॉनव्हेज म्हणून, मीट मधून, मिल्क मधून मिळू शकते. थोडंसं मी कॅमेरा खाली करून घेतो म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हा, सो नॉनव्हेज फूड आहे, मीट आहे, मिल्क आहे, या सगळ्यांमधून आपल्याला सायनोकोबालामिन मिळू शकते. त्याच्यानंतर पर्निशियस ॲनिमिया होऊ शकतो जर आपल्याला व्हिटॅमिन B12चा अब्सेन्स असेल तर. मग आता प्रश्न हा येतो की मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया म्हणजे काय आणि पर्निशियस ॲनिमिया म्हणजे काय? मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया कशाच्या अब्सेन्समुळे? व्हिटॅमिन B9. पर्निशियस ॲनिमिया कशाच्या अब्सेन्समुळे? तर तो ॲनिमिया होतो इन द अब्सेन्स ऑफ व्हिटॅमिन B12. याची पण रिक्वायरमेंट 2 ते 4 मायक्रोग्राम आहे, मिलीग्राम नाही. इथे मायक्रो, यू लिहिलाय, म्यू म्हणतात त्याला. सो हा मायक्रो म्यूग्राम असा आहे, 2 ते 4 मायक्रोग्राम असा आहे. सो हे मिलीग्राम आहे, हे मायक्रोग्राम आहे. सो मित्रांनो, हे आतापर्यंत मी तुम्हाला बी कॉम्प्लेक्स बद्दल सांगितलं. हे जे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया आणि पर्निशियस ॲनिमिया आहे हे आपल्या हिमॅटोलॉजीच्या टॉपिकमध्ये, हिमॅटोलॉजीचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित कव्हर केलेला आहे. तरी देखील ज्या लोकांनी बॅच घेतलेली आहे त्यांच्यासाठी जो मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दलच्या नोट्स ज्या आहे मी ग्रुपमध्ये टाकणार आहे. सो तिथून तुम्हाला त्या लिहून घ्यायच्या आहे. हे सर्व तुम्हाला लिहून घ्यायचंच आहे हा चार्ट फॉर्ममध्ये. आणि एक्स्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा ते ग्रुपमध्ये टाकलेल्या ज्या नोट्स आहे मेगॅलोब्लास्टिक आणि पर्निशियस ॲनिमिया, तो इन्फॉर्मेशन देखील तिथे नोट डाऊन करायची आहे. सो आता जाऊया आपल्या लास्ट टॉपिकमध्ये, कारण की हे सगळे जे आपण सगळं बघितलं हे व्हिटॅमिन B6 बद्दल. B6 झालं, B5 झालं, B7 झालं, B9 झालं. त्याचबरोबर आपण B12 सायनोकोबालामिन, कोबाल्ट कंटेनिंग व्हिटॅमिन हे देखील बघलं. आता आपल्याला बघायचं आहे की व्हिटॅमिन C, कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं वॉटर कंटेनिंग वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन कोणते आहे, तर B कॉम्प्लेक्स, ज्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन B1, B2, B3 बघितलं, B5 बघितलं, B7 बघितलं, B9 बघितलं, B12 बघितलं. हे सगळं बघितल्यानंतर आता आपण B कॉम्प्लेक्स चे सगळे व्हिटॅमिन्स कंप्लीट केल्यानंतर आपला जो दुसरा व्हिटॅमिन आहे त्याला व्हिटॅमिन C असं म्हणतात, त्याला सायट्रिक ऍसिड असं म्हणतात. बघा, ॲस्कॉर्बिक ऍसिड असं म्हणतात. सो व्हिटॅमिन C, ॲस्कॉर्बिक ऍसिड. याच्यामध्ये लेमन आहे, ऑरेंज आहे, व्हेजिटेबल कॅबेज आहे, टोमॅटोज आहे, हे सर्व सोर्सेस आहे व्हिटॅमिन C चे. सो व्हिटॅमिन C ला म्हटलं जातं ॲस्कॉर्बिक ऍसिड टेक्निकल लँग्वेजमध्ये. जे सर्व सिट्रस फ्रूट आहे, लेमन झालं, ऑरेंज झालं, या सर्वांपासून आपल्याला ते व्हिटॅमिन C मिळत आहे. त्याप्रमाणे डिसीज जो आहे तो स्कर्वी आहे. आता स्कर्वी हा डिसीज खूप महत्वाचा आहे, व्हिटॅमिन C मुळे होणारा हा डिसीज आहे, ज्याच्यामध्ये आपले जे जॉईंट पेन असतात, दात जॉईंट्स असतात, तिथून दातांमधून देखील रक्त यायला लागतं. डिफेक्ट इन द टीथ अँड द बोन, हिमोरेज देखील होतं, म्हणजे ब्लड देखील बाहेर पडतं. जॉईंट पेन आपल्याला व्हायला लागतो. त्याच्यानंतर 75 ते 100 मिलीग्रॅम इतकी डेली रिक्वायरमेंट याची असते. त्याच्यानंतर युजेस काय आहे? कोलेजन सिंथेसिस आहे, ऑक्सिडेशन रिड्युसिंग रिएजंट आहे, ॲब्झॉर्प्शन ऑफ आयरन, हे काही त्याची युजेस देखील आहे. सो मित्रांनो, आपण बघितलं व्हिटॅमिन C, ज्यालाच दुसरं नाव ॲस्कॉर्बिक ऍसिड असं आहे. त्यामध्ये आपण लेमन, सिट्रस फ्रूट जे सर्व आहे ते सर्व सिट्रस फूड मध्ये व्हिटॅमिन C आपल्याला मिळते. त्याचबरोबर चरबी नावाचा एक महत्त्वाचा डिसीज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये जॉईंटमध्ये पेन असणं किंवा मग हिमोरेजची कंडिशन येणं किंवा डिफेक्ट इन द टीथ आणि बोन, अशा काही कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात. सो याच्यासोबतच एक छोटासा टॉपिक देखील आपला बाकी आहे, ज्याच्यानंतर आपला व्हिटॅमिन हा टॉपिक कंप्लीट होणार आहे. सो मित्रांनो, भेटूया त्या छोट्याशा टॉपिक करता लगेच. सो मित्रांनो, आता आपला शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे कोएन्झाईम संदर्भातला. कोएन्झाईम काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, कोएन्झाईम म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 पॉईंट्स मी लिहिलेले आहे. पहिला पॉईंट सांगतो आहे नॉन प्रोटीनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट इन द एन्झाईम. तर आता मी जर याला एन्झाईम पकडलं, बघा मी ते राऊंड काढलेला आहे, तिथे एन्झाईम लिहिलेला आहे. प्रेझेंट इन द एन्झाईम अँड असोसिएटेड विथ देम, म्हणजे एन्झाईम सोबत जो पोर्शन राहतो. एन्झाईम म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये कोणती रिॲक्शन जेव्हा व्हायची असते ती फास्ट अप करण्यासाठी
आपल्या बॉडीमध्ये जो सबस्टन्स प्रेझेंट असतो त्याला एन्झाईम असं म्हणतात. तो रिॲक्शनमध्ये टेकपार्ट करत नाही, फक्त रिॲक्शनची स्पीड वाढवतो. हे आपल्या बॉडीमध्ये झालं. सेम केमिस्ट्रीमध्ये आपल्या बॉडीच्या बाहेर जर एखादी रिॲक्शन व्हायची असेल तर कॅटलिस्ट देखील तेच काम करतो. कॅटलिस्ट काय करतो? रिॲक्शनची स्पीड वाढवतो, स्वतः त्याच्यामध्ये सहभाग होत नाही. तसाच एखाद्या बायोलॉजिकल एलिमेंटमध्ये किंवा बायोलॉजिकल सजीवामध्ये जर आपण म्हटलं, जर एखादी रिॲक्शन फास्ट होत असेल तर त्या सबस्टन्सला एन्झाईम असं म्हटलं जातात. सो कोएन्झाईम काय आहे? नॉन प्रोटीनस ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा जो कोएन्झाईम आहे, जो एन्झाईम सोबत राहतो, तो नॉन प्रोटीनस पार्ट आहे. प्रेझेंट इन द एन्झाईम, असोसिएट विथ देम, म्हणजे एन्झाईमच्या सोबत असोसिएट असतो, एन्झाईमच्या सोबत असतो. असा कोण असतो? तर तो कोएन्झाईम असतो. दुसरा पॉईंट बघा काय दिलाय, ऍक्सिलरेट द एन्झाईम ऍक्शन, म्हणजे एन्झाईमच तर रिॲक्शनची स्पीड वाढवणार आणि त्या एन्झाईमची स्पीड वाढवण्यासाठी कोण असतो? तर कोएन्झाईम. सो कोएन्झाईम बद्दल 2 पॉईंट. एन्झाईम जो रिॲक्शनची स्पीड वाढवतो त्याच्या सोबत हा प्रेझेंट राहतो. एन्झाईम रिॲक्शनची स्पीड वाढवणार आणि एन्झाईमची स्पीड वाढवण्यासाठी कोएन्झाईम प्रेझेंट राहणार. हे 2 पॉईंट तुम्हाला समजले. आता बघा मी इथं 2 मुद्दे लिहिलेले आहेत. एन्झाईम सोबत कोएन्झाईम जर एखादा सबस्टन्स एकदम वीक बॉन्डनी प्रेझेंट असेल तर तो कोएन्झाईम असतो. पण जर एन्झाईम सोबत जो दुसरा ग्रुप एकदम स्ट्रॉंगली अटॅच असेल तर त्याला प्रोस्थॅटिक ग्रुप असेल. हे दिसत आहे की मला माहिती नाही, इथं मी लिहिलेला आहे तो जो बॉक्स काढलाय त्याला मी प्रोस्थॅटिक ग्रुप. एन्झाईम सोबत वीकली जर अटॅच असेल तर त्याला आपण कोएन्झाईम म्हणणार. एन्झाईम सोबत एखादा सबस्टन्स एकदम स्ट्रॉंगली अटॅच असेल तर त्याला प्रोस्थॅटिक ग्रुप म्हणणार. मग जर तुम्हाला प्रश्न आला एन्झाईम सोबत कोएन्झाईम हा स्ट्रॉंग बॉन्डनी असतो की वीक बॉन्डनी अटॅच असतो, तर तो वीक बॉन्डनी अटॅच असतो. जर स्ट्रॉंग बॉन्डनी अटॅच असता तर त्याला आपण प्रोस्थॅटिक ग्रुप असं म्हटलं असतं. होपफुली तुम्हाला आता समजलं असेल. एन्झाईम सोबत राहणारा कोएन्झाईम वीकली अटॅच असतो, हे तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर ऍक्सिलरेटेड द एन्झाईमची ऍक्शन, हे जे एन्झाईम आहे जो रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये फास्ट करणार आहे त्याची ऍक्शन फास्ट व्हावी म्हणून कोएन्झाईम प्रयत्न करत असतो. आता पुढे बघा अपो एन्झाईम म्हणजे काय? अपो एन्झाईम म्हणजे काय? तर अपो एन्झाईम म्हणजे काय? इथे बघा काय लिहिलंय, प्रोटीनियस पार्ट ऑफ द एन्झाईम टू विच कोएन्झाईम इज अटॅच. आता बघा व्यवस्थित डायग्राम कडे लक्षात द्या. तो म्हणतोय एन्झाईमचा जो प्रोटीनियस पार्ट असेल जो कोएन्झाईमला अटॅच असतो. म्हणजे हा जर मी एन्झाईम पकडला आणि हा त्या एन्झाईमचा जर मी कोणता पार्ट पकडला, रेडवाला प्रोटीनियस पार्ट असेल, तो रेडवाला प्रोटीनियस पार्ट कोणाला अटॅच आहे? तर कोएन्झाईमला अटॅच आहे. सो या रेड पोर्शनला मी काय म्हणणार? अपो एन्झाईम असं म्हणणार. अपो एन्झाईम म्हणजे काय? एन्झाईम मधला प्रोटीनियस पार्ट जो कोएन्झाईमला अटॅच करतो. एन्झाईम त्याच्यामधला रेड कलरचा हा प्रोटीनियस पार्ट जो कोणाला अटॅच झालेला आहे? कोएन्झाईमला अटॅच झालेला आहे. पुढे बघा आता हॅलो एन्झाईम काय असतो? हॅलो एन्झाईम म्हणजे काय होतो? अपो एन्झाईम म्हणजे हा रेडवाला पोर्शन, अपो एन्झाईम जो की एक प्रोटीनियस पार्ट असतो प्लस कोएन्झाईम. सो हा जो तुम्हाला इथे जो पोर्शन दिसतोय ना, हा प्रोटीनियस पार्ट आणि कोएन्झाईम, हा जो पोर्शन दिसतोय हा एवढा ज्याला मी इथे बॉक्स केला आहे तो म्हणजे काय होतो? हॅलो एन्झाईम. हॅलो एन्झाईम मध्ये एन्झाईमचा नॉन प्रोटीनियस पार्ट येत नाही. जो एन्झाईमचा प्रोटीनियस पार्ट आहे तो आणि कोएन्झाईम त्याला अटॅच झालेला असतो ते, हे दोघं मिळून, हा रेड पोर्शन आणि हा कोएन्झाईम हे दोघं मिळून जे बनते त्याला आपण हॅलो एन्झाईम म्हणतो. इंटरेस्टिंग पार्ट आहे. डायग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगितलं म्हणून समजला. पुन्हा एकदा सगळं सांगून देतो. बघा कोएन्झाईम एन्झाईमला अटॅच असणारा पार्ट, वीकली अटॅच असतो. दुसरी गोष्ट तो ऍक्सिलरेट करतो एन्झाईमची ऍक्शन. एन्झाईमचं काम रिॲक्शन फास्ट करणं आहे, ते व्हावं, चांगलं व्हावं म्हणून कोएन्झाईम हेल्प करतो. दुसरी महत्वाची गोष्ट ऍपो एन्झाईम. एन्झाईम मधला हा सर्कल जो मी काढलाय तो एन्झाईमचा आहे. तो एन्झाईम मधला जो प्रोटीनियस पार्ट आहे, बघा इथे मी रेड कलरने दाखवला आहे, त्याला म्हटलं मी प्रोटीनियस पार्ट, तो म्हणजे कोण आहे? अपो एन्झाईम. आणि मग आता हॅलो एन्झाईम म्हणजे काय? की हा जो कोएन्झाइम आहे जो त्या एन्झाईमच्या प्रोटीनेस पार्टला अटॅच म्हणजे रेड पार्टला अटॅच असलेला अपो एन्झाईम प्लस हा कोएन्झाईम या दोघांच्या कॉम्बिनेशनला म्हटलं जातं हॅलो एन्झाईम. ठीक आहे. सो आता हे कोणते कोणते कोएन्झाईम्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. व्हिटॅमिन B1 साठी TPP नावाचा कोएन्झाईम प्रेझेंट, याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोएन्झाईम्स कोणते कोणते आहे? कोएन्झाईम्स, सो कोणते कोणते कोएन्झाईम्स व्हिटॅमिन सोबत अटॅच असतात? सो B1 या व्हिटॅमिन सोबत अटॅच असलेला कोएन्झाईम जो आहे तो आहे TPP. त्याच्यानंतर B2 सोबत अटॅच असलेला आहे FNN, FMN किंवा FAD. नंतर B3 सोबत असलेला NAD, NADP. त्याच्यानंतर B5 CoA, ऍसिटिल CoA. B6 असलेला युरिडीन डायफॉस्फेट, त्याला आपण UDP असं म्हणतो. त्याच्यानंतर B9 सोबत आहे THF आणि B12 सोबत त्याच्या नावातलंच आहे कोबालामाइड. त्याच्यामुळे इथे कोबालामाइड लक्षात ठेवायला खूप इझी आहे. मी जेव्हा माझं B1 आहे
B2 आहे त्याचे कोएन्झाईम मी पाठ केले होते. तर मी असं लक्षात ठेवलं होतं की हा FNM आहे, FM लक्षात ठेवला होता डायरेक्ट FM. दुसरा जो आहे ना B2 हा FM संदर्भातला आहे. तिसरा NADP हे लक्षात ठेवलं होतं. म्हणजे हे मी FM वाला लक्षात ठेवलं होतं NADP. तर तिसरा जो आहे तो DP असं काहीतरी मी लक्षात ठेवलं होतं. FM जो आहे तो दुसरा आहे असं लक्षात ठेवायचं. TPP टाइमपास जो आहे तो B1 आहे. सो TPP टाइमपास वाला जो आहे तो B1 वाला आहे. त्याच्यानंतर B2 जो FMN वाला जो आहे तो B2 संदर्भातला आहे. B3 जो आहे तो NADP संदर्भातला आहे. विटामिन B5 कोएन्झाईम A आहे. आणि त्याच्यानंतर B6 ला युरिडिन डायफॉस्फेट म्हणजे UDP आहे. B9 THF हा थोडासा लक्षात ठेवावा लागेल. B12 लक्षात ठेवायची गरजच नाहीये कारण की कोबामाइड आहे. आता कोबामाइड आणि सायनोकोबालामाइड व्हिटॅमिन B12चं नाव, तर ते सिमिलर असं लक्षात राहतील. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिटॅमिनच्या पार्ट 2 मध्ये आपण कव्हर केलेला आहे व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्सचे सर्व व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन C, त्याचबरोबर कोएन्झाईम झालं, अपोएन्झाईम झालं, हॅलो एन्झाईम आणि ह्या व्हिटॅमिन सोबत अटॅच असलेले कोणकोणते एन्झाईम्स आहेत ते सर्व. मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्ही टेक्निकल विषयी म्हणजे DMLT, PGDMLT असं टेक्निकल तुमचं जर झालं असेल तर सध्या RRB साठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल, लॅब असिस्टंट, त्याचबरोबर लॅबोरेटरी सुपरिटेंडंट किंवा अपकमिंगची महानगरपालिकेची प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघणारी जी काही लॅब टेक्निशियनची पोस्ट आहे किंवा फ्युचरमध्ये निघणारा लॅब सायंटिफिक ऑफिसर आरोग्य विभागाअंतर्गत, ब्लड बँक ऑफिसर आरोग्य विभागाअंतर्गत किंवा जिल्हा परिषदमध्ये लॅब टेक्निशियनच्या पोस्ट आहे, त्या सर्वांसाठी या बॅचचा खूप फायदा आहे. सो एक्झाम आल्यानंतर अभ्यास केल्यापेक्षा आधीपासूनच प्रिपरेशन करून नोट्स बनवून तयार राहिलं तेव्हा सिलेक्शन होते. सो ज्या लोकांना बॅच जॉईन करायची असेल माझ्या 996157 या नंबरला मला व्हॉट्सअप करा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील तुम्हाला जॉईन होता येईल, ज्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन मी टाकत राहतो. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.